तर जय महाराष्ट्र मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? तयार GTA 5च्या नवीन व्हिडिओमध्ये, धमाकेदार व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि यार, जसं की तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, आपण आपल्या मराठी गेमिंग यूट्यूब चॅनलवर तडकते बळकते GTA 5चे काही व्हिडिओ टाकतच असतो. काही सेलिब्रेशन असेल, काही सण उत्सव असेल, ते आपण करतच असतो. आणि ह्या व्हिडिओमध्ये खरंच ह्या व्हिडिओची जी आतुरता होती ना भावांनो, ती म्हणजे मी खूप वर्षापासून ट्राय करत होतो की अशा प्रकारची व्हिडिओ आपण GTA 5मध्ये नक्की करावा, पण ते काही पॉसिबल होत नव्हतं. पण फायनली यावर्षी म्हणजे आज आपण ते करणार आहेत. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आज आपण GTA 5मध्ये साजरी करणार आहोत आपल्या रायगड किल्ल्यावर. आणि बघा, आपल्याकडे एक मस्त अशी थार रॉक्स आहे भावांनो, जे की फरारी माझ्याकडे ऑलरेडी आहे. आणि फरारी कशी ना, ते डोंगर दऱ्यांवर आपण जाणार आहे. ओके, मग फरारी तर नेऊ शकत नाही, म्हणून बाई डोंगरावर चालणारी अशी तळकती भळकती गाडी पाहिजे ना बॉस. मग आपल्याकडे भाई ना थार, ॲक्च्युली माझी नाही, ती आपण दुसऱ्याची आणलेली आहे. तर ठीक आहे भाई, काही असो. इंजिन साऊंड बघा तुम्ही भाई, इंजिन साऊंड एकदम कडक आहे ना, एकदम जबरदस्त. तर आता ना आपण रायगड किल्ल्यावर जाणार आहे, तिकडची सजावट आपण करणार आहे. एक सेकंड बघा, ही गाडी ना एक ना जे सनरूफ पण उघडतं बरं का, मस्त रे सनरूफ बिद्रूप एक फुल झकास. बाकी आपण ना मायकल भाऊची काय म्हणतात त्याला, फॅमिलीसुद्धा घेऊन जाणार होतो, पण फॅमिली गेली भाई उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये गावाला. त्यांना बोललो होतो मस्तला आपल्याला सण उत्सव साजरा करायचा आहे, पण ठीक आहे, पुढच्या वर्षी नक्की ट्राय करू. इंजिनचा आवाज ऐका, खतरनाक आहे ना. याला ना मॉडिफाय केलं बरं का, आपण मॉडिफाय केलं आपण, म्हणजे थारचे असं बूस्ट वगैरे सुद्धा लावलेत आपण. बूस्ट काय म्हणतात त्याला, एक्झॉस्ट. क्रेझी बाई क्रेझी. तर आता निघणार आहे आपण आपल्या रायगड किल्ल्यावर. आणि भाऊंनो, रायगड किल्ला आपण असा सजवला आहे ना, एक नंबर सजवला आहे. खरं मित्रांनो, मी म्हणजे प्रयत्न खूप केले रे, म्हणजे बघा जेवढं माझ्याकडून होऊ शकलं ना भाऊंनो, तेवढं मी केलेलं आहे. मी ना असं म्हणजे जे फुलं वगैरे असतात बघा, त्याच्याने मी सजवणार होतो. पण मग गोष्ट अशी ना की ते ना मोड्स GTA 5मध्ये नसतं, ते मोड्स आपल्याला बनवावं लागतात. आणि ते बनवण्यासाठी पैसा खूप लागतो रे. तसं मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये खर्च करतो बरं का चांगले, पण ना ते वसूल होत नाही, की व्हिडिओसुद्धा व्हायरल जात नाही. बाकी तुम्ही काय करा भाऊंनो, ह्या व्हिडिओवर भाई मी जास्त नाही, फक्त 1000 लाईकचा टार्गेट ठेवतो. 1000 लाईक. आपल्या मराठी गेमिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भाऊंनो, नवीन असाल तर. बाकी आता मी आलो तर भाऊंनो या ठिकाणी कपडे घ्यायला, एकदम असं चांगले सूट घ्यायचं नाही का, तसा ऑलरेडी सूट आहे आपल्याकडं, पण कसं आहे ना की थोडा चांगलावाला सूट घ्यायचा. बाकी इथं तडकतं मस्त सूट आहे रे, भगव्या रंगाचा नाही का, चांगलं नाही वाटणार ते भगव्या रंगाचा आहे. एखादा चांगला असं ना ग्रे सूट बघू आपण, ग्रे कसा मस्त वाटतो. व्हाईट नको, व्हाईट हा मस्त आहे, हा वाला भारी आहे. ओके, आता भाई काय विषय नाही. कितीचा आहे तो? आईला 3,200 भाई साहेब, माझ्या महिन्याभरची कमाई खाऊन घेतली. बाकी बुटे कितीचे? बुट्या $700-800. आईला लायकीच्या बाहेर आहे. कोणते घेऊ? काळे गो, काळे बाई. आता काळा सूट आहे, म्हणजे काळा नाही भाऊ, ग्रे सूट आहे, मग त्याच्यामुळे ग्रे कलरचेच आपल्याला बुटं सुटतील. बाकी इकडं बाई टी शर्ट आहे. एखादा अजून काय आहे का, घड्याळ काही अंगठी बिंगठी घेऊ शकतो का आपण? नाही आहे बाई, हे थोडंसं ना असं लक्झरी शोरूम आहे रे, म्हणजे कपड्यांचं शोरूम. बाकी ठीक आहे. अजून इकडं काय, इथं मला चड्डी बनन दिसतोय. हा भाई, बनानाची बनन नको, बनन नाही घ्यायचं आपल्याला. मध्ये कोण बघतं रे? बाकी मायकल भाऊ कसं दिसतोय, एकदम स्मार्ट आहे ना. हे मॉडेल 4 पोरी पटतील डायरेक्ट. नाही भाई, चांगलं बोला. मायकल भाऊचं लग्न झालेलं आहे भाई, काय नाही बोलायचं हा. बाकी मला कमेंटमध्ये सांगा, मायकल भाऊचं आडनाव काय आहे? ओके, जो पण आपले जुने सबस्क्रायबर असतील ना, GTA 5मधलं नाही बरं का, GTA 5मध्ये ना मायकल डी सँटा असं याचं नाव आहे पूर्ण. पण आपल्या मराठी कम्युनिटीमध्ये म्हणजे आपल्या चॅनलवर आपण मायकल भाऊचं एक जबरदस्त नाव ठेवलेलं आहे, तर ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. बाकी आपण ह्या बाईला पण आमंत्रण दिलेलं आहे की भाई रायगडावर संध्याकाळी उपस्थित राहावा, एक जबरदस्त जल्लोष आपण साजरा करणार आहे. बाकी फ्रँकलिन ट्रेवर बोललो होतो, पण ते त्यांचं काहीतरी पर्सनल काम होतं म्हणून ते गेलेले आहेत तिकडं. बाकी आपण त्यांना त्यांना घेतल्याशिवाय आपण कधी कोणती सेलिब्रेशन साजरी करतच नाही का भाई. बाकी न टाइमपास करता आपण फटाक तिकडच्या दिशेने रवाना होऊया. आता थोडंसं लांब आहे ॲक्च्युली, ते जवळपास ना 20-30 किलोमीटर लांब आहे इकडनं. हायवेला आपल्याला शहराच्या बाहेर जावं लागेल, जो की बघा इकडे आहे. कुठं ते माउंट चिलियाड असं मोठं डोंगर येणार आहे, मस्त असा घाट आहे बरं का. तो रस्ता बघ झाला मावून एक नंबर आहे, म्हणजे असं घाट आहे तिकडं. आणि आय थिंक ना इकडंच कुठं तरी आहे. ओके, तर इकडनं जाऊया. आता मला युटर्न घ्यावं लागेल का? ठीक आहे भाई, इकडनंच घेऊन ठेवू, काही विषय नाही. थोडं मला असं थारची टॉप स्पीड चेक करायची रे भाई, टॉप स्पीड आहे काय आपल्या थारची.
ओके. आणि मित्रांनो, तुम्ही जर का आपले जुने GTA 5चे व्हिडिओ नसतील बघितले तर बघा यार. आपण टेक्नो गेमर सारखी GTA 5ची सिरीज सुरू केलेली आहे. पहिल्या एपिसोडपासून नाही दुसऱ्या तिसऱ्या एपिसोडपासून बघा. तिथं आपण मस्त शोरूम वगैरे सुरू केलेलं आहे. आपण म्हणजे काय काय आपली प्रगती आपण करणार आहे त्या व्हिडिओजमध्ये ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे. खूप जण म्हणतात ना भाई मराठी कम्युनिटीला आपल्याला मोठं करायचं आहे, बाकी तुम्ही सबस्क्राईब करत नाही रे यार, तो प्रॉब्लेम आहे. मला लवकरात लवकर 1 लाख सबस्क्रायबर आपल्याला पूर्ण करायचे भावांनो. खरं 1 लाख सबस्क्रायबर जेव्हा पूर्ण होतील ना भाई, तेव्हा आहे ना भाई मी माझा फेस रिव्हील करणार आहे. आणि फेस रिव्हील म्हणजे सगळेच म्हणतात भाई फेस रिव्हील कधी करशील, तर टार्गेट यार प्रत्येक यूट्यूबरचा टार्गेट असतो की एक टार्गेट त्याला इथं काय म्हणते त्याला काय शब्द मला आठवत नाही आहे. अचीव मराठीत शब्द नाही आठवते, तर अचीव करायचा मला तो टार्गेट भाई, तो तुम्ही पूर्ण करून द्या यार 1 लाख सबस्क्रायबरचा. बाकी या व्हिडिओला आहे ना कमेंट सेक्शन कमेंट सेक्शन म्हणजे भाई तुमचे आवडते कमेंट्स करा भाईबंधू, आणि कोणता पार्ट तुम्हाला आवडला ते नक्की सांगा. बाकी तुम्हाला सर्वांना सुद्धा शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा. आपण तिकडे जाऊन कळलं मग तुम्हाला एकदम जबरदस्त. आपण महाराजांची पण मूर्ती आपण स्थापित केली नाही का GTA 5मध्ये, ते सध्या तिथे शहरामध्ये राहील, तिकडं आपण गेलो नाही रे. नाही तिकडनंच आलो वाटतं, मग लक्ष दिलं नाही मी. ठीक आहे, आपण रायगडावर मोठी सेलिब्रेशन करणार आहे. रायगडावर विषय असा आहे ना की तो जो किल्ला आहे ना तो म्हणजे इतिहासातला सगळ्यात मोठा किल्ला आहे आपला, आणि तो ना भावांनो तो 100% जसा तसा नाही बनवला ना रे. त्या ज्यांनी आपली रायगडाची व्हिडिओ नसेल बघितली तर त्यांनी पण बघून घ्या. म्हणजे तिकडं आपण गड किल्ल्यावर गेलो होतो. बाकी आता बघा तो आपली थारची स्पीड बघा तुम्ही भाई, 160 खतरनाक भाई. गाडी एवढी जोरात पळू शकते. नाही भाई, ओय बादशाह, मी टोकलो असतो भाई डिवायडरला आता डायरेक्ट. तर काय विषय नाही यार, आपण हायवेला आता जवळपास पोहोचलोच, आणि पावसाने पण मस्त हजेरी लावलेली आहे. जे की डोंगरदऱ्यांच्या एरियामध्ये आलो ना रे, मग पाऊस तर यार तो तर असतोच. आणि थांब हां म्हटलं का ठोकशील, कोणी नाही ना, ठीक आहे बाई, मोकळं एकदम दन्नादन. तर निघूया आपण आपली थार घेऊन. आणि आता बघा इकडनं जायचं आपल्याला वरच्या बाजूला. हा घाट आहे बरं का, इकडनं मस्त असा घाट आपल्याला चढायचा आहे. खूप मोठा आहे, जवळपास ना 15-20 किलोमीटरचा हा मोठा हा घाट आहे. 2 रस्ते ॲक्च्युली, एक हा आपण जातो तो एक, आणि एक त्याच्या पलीकडून आहे तो थोडा मोठा आहे रे. तो असा लॉंग टर्न खूप जास्त आहे त्याला, म्हणून विचार केला की आपण ह्या रस्त्याने जाऊ. बाकी ठीक आहे. बघा आता ना पाऊस एकदम म्हणजे नॉर्मल चालू आहे, आणि वरच्या बाजूला ऊन आहे, खालच्या बाजूला पाऊस सावली चालू आहे. पाऊस पडतोय का पण वरती बघा किती वरती आलो आपण ना. बाकी थार पण यार मस्त डोंगरदऱ्यांवर चढवायचं भाई, विषय वेगळा आहे नाही का भाई. आणि आपण थार चालवतोय भाई, ती तर गोष्टच वेगळी आहे. अजून एक गोष्ट सांगायची मित्रांनो, की मला खूप जण म्हणतात की तू हिंदीमध्ये का नाही करत, कारण ना माझे व्हिडिओज असे एकदम क्रेझी व्हिडिओज असतात, हे तुम्हाला पण माहिती आहे. ओके, म्हणजे सेलिब्रेशन असतील जे काही यूट्यूबवर आजपर्यंत जास्त कोणी केलंच नाही आहे, स्पेशली मराठीमध्ये, तर त्या तशा प्रकारचे व्हिडिओज आपले असतात. आणि GTA 5मध्ये बरं का, म्हणजे गेमिंगमध्ये अशा प्रकारचे व्हिडिओ कोणी बनवले नाही, ते आपण बनवले जर असतील तर खूप जण म्हणतात की तू हिंदीमध्ये का नाही करत. तर प्रॉब्लेम असा आहे ना भावांनो, की आपण हाय भाई मराठी, आणि महाराष्ट्रासाठी आपल्याला काहीतरी करायचं, आपल्या मराठीला पुढे न्यायचं, आपल्या महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे, तर मी हिंदीमध्ये कशाला करेल यार. मला ठीक आहे, मला सबस्क्रायबर नाही भेटले, मला खूप जण म्हणतात तू सबस्क्रायबरसाठी ना तुला जास्त भेटतील माहिती का, व्ह्यूज पण चांगले येतील आणि पैसा तर येईलच गॅरंटीमध्ये, तर हिंदीमध्ये सुरुवात कर. आणि भाई तोच विषय ना की यार मला मराठीसाठी काहीतरी करायचं होतं, जे की आजपर्यंत कोणी नाही केले. मराठीमध्ये तुम्ही फ्री फायर बघितला असेल, कारण ते आता नाही कोणी मराठीमध्ये, फ्री फायर जुनं होतं ते, आता बघा कोणीच नाही आहे मराठी गेमिंगमध्ये. आपला भाऊ आहे, आपला एक श्रीमान भाऊ, तो एक फक्त, दुसरं कोण आहे यार मराठीमध्ये. मग एक सपोर्ट म्हणून मी सुरुवात केलेली आहे. बाकी मला त्यासाठी तुमचा सपोर्टची गरज आहे यार. म्हणजे सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि या व्हिडिओचा मस्त एक प्रकारे हाईप करा बरं का. हाईप कसं करायचं म्हणजे ना व्हिडिओ व्हायरल जायला पाहिजे बाई. हाईप कसं करायचं की आता कमेंट करतो ना आपण, तर कमेंटला थोडंसं उजव्याकडून डावीकडे सरकवायचं. ओके, कमेंट बॉक्सला, तर तिकडं ना हाईपचं एक ऑप्शन येईल, तर हाईप करा, म्हणजे ना आपली व्हिडिओ अशी तडकते भेटते, व्हायरल जाईल, आणि भाई सबस्क्रायबर पण वाढतील. आणि जर का सबस्क्रायबर वाढले ना भावांनो, 1 लाख झाल्यावर तर माहितीच आपण फेस्टिवल पण करणारच आहे. आणि अजून एक गोष्ट आहे की ना असे वेगवेगळे व्हिडिओज मला बनवायला पण थोडं चांगलं वाटेल, नाहीतर मग माझा खर्च होतो, मी वेगवेगळे असे तडकते भेटते व्हिडिओ बनवतो. आता बघा आपण ना वनीगड पण बनवणार आहे बरं का, वनीगडसुद्धा आपण बनवणार आहे. आणि त्या वनीगडामध्ये भाई एकदम म्हणजे तुम्हाला माहिती वनीगड कसा आहे, तर म्हणजे जे अजून कोणी केलेलंच नाही आहे त्या गोष्टी आपण करणार आहे. आणि ते बघायचं असेल तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. एक प्रकारे आपण जेवढे पण गड किल्ले आहेत ना आपल्या महाराजांचे, ते सगळेचे सगळे गड किल्ले आपण आपल्या GTA 5मध्ये आणणार आहे. बाकी ठीक आहे, आपण घाट चढून बघा या ठिकाणी वरती आलेलो आहे.
वरती हे मस्त असं रायगडाचं हे जे छोटंसं असं गाव आहे मस्त असे ते नॉर्मल असं बनवलं आहे बरं का. असं म्हणजे रिअल तर नाही यार पण समजू शकतो की इथं बघा पोलीस स्टेशनसुद्धा आहे. म्हणजे सिक्युरिटी आणि शेरीफ नाव आहे पोलीस स्टेशनचं. असं कसं नाव असतं रे ते इकडच्या पोलिसांचं ॲक्च्युली ते शेरीफ. ओके ठीक आहे आता म्हणजे जाऊन बघायचं का कसं आहे पोलीस स्टेशन. आईला पोलीस स्टेशनमध्ये एक सुद्धा पोलीस नाही आहे. चांगलं आहे भाई गाडी आहे पण पोलीस नाही आहे. ठीक आहे समोरच्या बाजूला एक हॉटेल आहे कोणती गाडी येत नाही ना भाई नाही तर ठोकून जायचो मी. इथं भाई कार्यकर्ते बसलेले फुल असे एकदम मजा करू राहिले मस्त भाई बसा. अरे एक तरी सीटदार आहे मला बसायला एक पण नाही भाई. काय विषय हा प्लाझा कॅफे आहे ना भाई. हां हां काय म्हणतो तो कार्यकर्ता गव्हर्नमेंटने माझ्यासोबत फ्रॉड केला म्हणे. जाऊ दे सोडा. बाकी हे बघा अशा प्रकारचं काहीतरी आपलं गाव आहे. गाव म्हणू शकतो छोटंसं एक रायगड सारखं असं गाव म्हणू शकतो आपण. बाकी इकडे काय आहे पावडीची गाडी का भाऊ काय विकतोय तू. हॉटडॉग गरम कुत्रा काय पण काय विकतो भाई. यार मला आजपर्यंत कळलं नाही हॉटडॉग हे व्हेज असतं की नॉन व्हेज असतं. मी आजपर्यंत खाल्लं नाही भाई. काय विषय काय नेमका असं बर्गर सारखं असतं का काही. ठीक आहे जाऊ दे आता मी इकडनं निघतो. आता वरच्या बाजूने आपल्याला जायचं अजून थोडंसं वरती जायचं आहे. अबे यार ही ट्रॅफिक शेंबडे. अरे तू मोठा हत्ती घेऊन आला म्हणजे का तू का अच्छा समजतोय का स्वतःला. आपलं जर बघितलं ना नाही आपली गाडी छोटी वाटते भाई त्याच्यासमोर यार. थार छोटी वाटते भाई त्याच्यासमोर जागाच नाही मला जायला. जाऊ दे इकडनं आहे का कुठं इकडनं ट्राय करतो पोलीस स्टेशनच्या पाठीमागण्याचं. भेटली ना बाय. लाल डब्बा इकडनं घाल भेटून जाईल जागा. चल जाऊ दे ऐकलं ना ऐकलं आपल्याला काय करायचं आहे. गाव मस्त रे म्हणजे गाव आहे का काय शहर आहे एकदम जबरदस्त रोड्स आहे इकडचे. आमदार खासदार चांगला असेल बरं का इथला. बाकी ठीक आहे यार न वेळ व्हायला तर आपण पोचलोय आपल्या टोकावर रायगडाच्या ज्या ठिकाणी आता बघू शकता तिकडं आपल्याला गाडी लावायची आरामात. पोलिस कुठं आले अरे तो पोलीस येणं झाला का. अरे गेलं नाही रे मेला आयुष्यपत गेला भाई कान झाला. मला बघू दे भाई कुठे गेला तो. नाना अरे एवढा खतरनाक दरीमधून तो पडला ना रे. तो बघा तो मेल. भाई तू ठोकतो का माझ्या गाडीला. थांब थोडंसं थांब मला बाजूला जा निघ. सस्ती थार घेऊन आलेला आहे माझा दादागिरी दाखवतो भाई. तो बघा समोरच्या खाली ना एक मस्त असा तलाव सुद्धा आहे जो की रायगडावर आहे ना भाई एकदम मोठा असा तलाव. खालच्या बाजूला आहे ना का तो इथं सेम टू सेम असा करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. बाकी ठीक आहे. आणि मित्रांनो हे सगळे करतो ना हे सगळे मोड्स वगैरे आम्हाला ना बनवावं लागतात. म्हणजे ना असं म्हणजे फ्री वगैरे नसतात काही मोड्स जे स्वतः बनवावं लागतात आणि मला विकत घ्यावं लागतात ते एकच 3D मॉडेल्स. आणि म्हणजे खर्च लागतोच यार. हे पोलिस परत आले यार शिट एकदम कानेबाने कागतात बरं काही. बाकी जाऊ द्या आपण आपली थार या ठिकाणी लावू मस्त आरामात. टेन्शन नको घाई गडबड नको. ठीक आहे भाई पोलीस लोक ही तीच गाडी ना जी खाली पडली होती. तीच वाटतं बघा पुढून चेंबलेली वाटते ती. बाकी ठीक आहे भाई इथं ना लोक आलेले जल्लोष साजरा करायला म्हणून पोलीस तर असतीलच ना. इथं काय आहे छोटे मोठे आईस्क्रीमचं दुकान आहे ज्याच्यामध्ये विकणारा तर कोणीच नाही आहे भाई. काय मग शॉप मग शूट अच्छा त्या कपवर तो फोटो छापणाराचं दुकान आहे. फोटोग्राफर आहे म्हणजे तू. इथं काय इथं $1.90 काय विकता काय सर बर्गर आहे. ओके हिचा गरम कुत्रा हॉटडॉग परत भेटला. जाऊ नको भाई सध्या उपास चालू आहे माझावाला. हे काय आयला नागोबा सारखं तोंड याचं. अच्छा हे दुर्बीण आहे काय बघू शकतो आपण याच्यानी. ओ हो तर आयला इकडनं आपण आलो तो हे बघा भावनो या हायवेनी हा जो घाट आहे तो घाट आपण चढून आलेलो आहे जो की गाड्या तर दिसताच नाही का. हे बघा किती मोठा आहे ना. म्हणजे असं समजा की 5-7 किलोमीटरचा तरी घाट असायला भाई हा मोठा. आणि याच्या पलीकडे एक दुसरावाला घाट आहे तो आपण दाखवेल मी तुम्हाला एखाद वेळेस. आपण जेव्हा वणीगड बनवून भावनो तेव्हा आपण त्या घाट्याने येऊ. ओके बाकी ठीक आहे आता मी इकडनं निघतो. परत मला अजून वरती जायचं. वरती नाही म्हणजे आपला रायगड बघायचा तुम्हाला दाखवायचा आहे. आता इकडनं आहे ना थोडं लांब जायचं ना रे. मग सायकल घेऊ शकतो का बाबा. मी काय म्हणतो ही सायकल देतो का मला. $2 भाडं आहे का. नाही ही नको जाऊ दे $1 दे. सॉरी भाऊ माफ कर भाई काय विषय नाही. तू बोलतो कोणाशी त्याचं तोंड तिकडे आहे. थांब रे गाडीवाले येडे चाळी करतात राव. इकडं काय रे भाई
हा हे माऊंट चिल्लियाड आहे नाही का. माऊंट चिल्लियाड असं डोंगरदऱ्यानं एकदम मोठं डोंगर आहे नाही का इथलं. आणि रायगडावर ते रोपवे बरं का भावनो, रोपवे ते सुद्धा इथं आहे बरं का. आपण दाखवलं मी तुम्हाला, पण आता ना सध्या तुम्हाला किल्ल्याकडे जाऊ द्या. तर आपला जो किल्ला आहे ना तो इकडे आहे. त्याला आपण ना अजून सजवलं नाही आहे, सजवणार आहे आपण. बघा संध्याकाळी एकदम जबरदस्त व्ह्यू दिसेल तुम्हाला. दिवसामध्ये एवढं दिसणार नाही, पण संध्याकाळी कसं फोकस लाईट बीट खूप काही आहे. बाकी इकडनं काय जबरदस्त दिसतं रे शहर, एक नंबर. तो बघा किल्ला आपला दिसला का खालच्या बाजूला, आहे काय नाही सॉलिड, एक नंबर झकास. तो तर अजून जवळ गेल्यावर दिसेल रे, जवळ गेल्यावर अजून भारी दिसेल तुम्हाला. बाकी ठीक आहे भाई, आपण सायकल वरच्या बाजूने विमान चाललंय, मस्त आहे राव. इकडनं तर भाई समुद्र तर मला वाटलं आकाश येते, समुद्र नाही रे, पडल रे भाई मी. आराम होल्ले होल्ले गे भाई, हल्लो हल्लो गे आणि राडा होऊन जाईल. हे काय कोल्हो बा, हे सुद्धा डोंगर दराने फिरत असतात का. तुम्ही मध्ये नका येऊ रे, जाशाल ना. नका रे भाई, पळू नका रे एवढं, मला भीती वाटते ना. सरक सरक सरक. चला सायकलला हॉर्न पण नाहीये भाऊ, सरक ना बाजूला. भाई ठीक आहे, काय हरकत नाही भाई. इकडंच आपण आपली सायकल लावू आणि मस्त दिसतं रे यार इकडनं, वातावरण पण भारी आहे. इकडं पण रस्ता जवळ होता इकडनं. हे एक नंबर आहे भाई. आता ना थोडंसं अजून म्हणजे याला ना लाइटिंग वगैरे लावायची आपल्या गड किल्ल्याला. बघा मित्रांनो, जशाच तसा सेम टू सेम तर बनवता नाही आला यार. म्हणजे खूप प्रयत्न केला आम्ही तसं, पण आणि ना अजून खूप काय अशा गोष्टी जे की ओरिजिनल रायगड किल्ल्यावर आहे, जे की आपण इथं नाही केलेलं आहे. पण थोडंफार तरी आपण म्हणजे केलं आहे जेवढं तरी. बाकी तुम्हाला एवढं आवडलं असेल तर भाई एक लाईक करा यार. फक्त 1000 लाईकचं टार्गेट ठेवतो मी या व्हिडिओला. करून द्या यार, मला माहिती करून देशाल भाई, आपली महाराष्ट्राची पब्लिक आहे भाई. तुम्ही नक्की ऐकणार भाई, काय विषय नाही काय. बाकी ठीक आहे, आपण तुम्ही इकडचं वातावरण बघा, सध्या ना एकदम नॉर्मल आहे बरं का. अजून काहीच ते कधी सजावट नाही आहे, जे की आपण करणार आहे आता. इकडनं काय आहे विषय, हो इकडनं लय भारी. भाई मी पड्यावर होतो रे, साधा गेलो असतो नाही तर मला आज माझा परमात्माशी भेट झाली असती. एक सेकंड, तुम्हाला एक गोष्ट दाखवतो बघा इकडनं. हा जो खालचा रस्ता आहे बघा इकडं, तो दिसतोय का, कॅमेरामध्ये दाखवतो ना भाई. हा बघा, हा जो रस्ता आहे ना असा पुलासारखा बघा, तो दुसरा वाला घाट आहे इकडच्या पलीकडून. आणि तो इकडनं जी की एक गाडी येते बघा तिकडनं, हा बघा हा एक घाट आहे. हा इकडनं तुम्हाला वाटेल भाई छोटा आहे, पण छोटा नाही भाई, लय मोठा आहे तो. नुसतं दुनियाभरचे टर्न आहे त्याच्यामध्ये, दाखवलं मी तुम्हाला कधीतरी. बाकी ठीक आहे, आपण खालच्या बाजूला तुम्हाला दाखवतोय कसं मस्जिद सारखं हे ते मंदिर. ठीक आहे जाऊ द्या. खालच्या बाजूचं वातावरण सध्या शांत आहे भाई. लोक आहेत भाई, लोक म्हणजे पर्यटक इथं आलेले आहेत फिरायला. हे जे झाडं आहेत ना हे छोटे छोटे, हे मी काढून टाकायचा विचार करतोय, ते काय एवढं चांगले दिसत नाही आहे. आणि इकडं बॅरेस वगैरे भाई थोडं शांततेत ठेवा बरं का भावांनो. संध्याकाळी जल्लोष आहे आपल्याला साजरा करायचा आहे. बघा इकडनं पण वातावरण भारी आहे, जे की बॅरेस तर लावलेत भाई. मी इथं सिक्युरिटी कुठे गेले, सिक्युरिटी होणार आहे ना इकडं, गॅप झाले काय. बाकी मित्रांनो, आपण ना राज साहेबांना सुद्धा आपल्या GTA 5 मध्ये आणलं होतं, बघितली का नाही तुम्ही व्हिडिओ. राजसाहेब ठाकरेंना सुद्धा आपण आपल्या GTA 5 मध्ये आणलं होतं, ती व्हिडिओ पण नक्की बघा. आणि आपण ना अजून म्हणजे त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये भाई खूप जण बोलले की भावांनो उद्धव साहेबांना सुद्धा आण. तर लवकरच भावांनो शिवसेनेचे प्रमुख उद्धव साहेब ठाकरे सुद्धा आपल्या GTA 5 मध्ये येणार आहेत. तयारी चालू आहे सध्या. आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करून घ्या. इंस्टाग्राममध्ये तुम्हाला दाखवलं होतं मी, एक रील वगैरे टाकली होती, आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकली होती मी शॉर्टमध्ये एक व्हिडिओ. आणि लवकरात अशी मोठी व्हिडिओ येणारच आहे, येईल पुढच्या म्हणजे असं समजा की पुढच्या रविवारच्या आसपास येऊन जाईल. ओके, तर नक्की ती व्हिडिओ बघा आणि आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब तर कराच भाई. नक्की बघा, खूप मेहनत करतो रे यार. मराठी कम्युनिटीमध्ये आजपर्यंत कोणी केलं नाही भावनो, ते मी करतोय. तुम्हाला फक्त जास्त करायचं नाही आहे, सपोर्ट दाखवायचा आहे. ओके, आणि म्हणजे फक्त कमेंट करून चालणार नाही भाई, कंटिन्यूज व्हिडिओज बघा. म्हणजे त्याच्याने कसं येईल की थोडेफार जे पैसे येतात ना, खरं सांगतो भावनो, पैसे वगैरे जे येतात ना त्याच पैशांनी मी हे मोड्स बनवतो रे. बाकी ना माझ्या स्वतःच्या खिशातनं सुद्धा मी कधी मध्ये मला पैसे टाकावे लागतात, असा विषय होतो. आपण ना पंचवटी सुद्धा बनवलेली आहे, आपण पंचवटी पण बनवली आहे. तुम्ही बघा ती व्हिडिओ, तुम्हाला लय भारी वाटेल. ती पंचवटी एक नंबर आपण बनवलेली आहे. त्या व्हिडिओसाठी पण आपला खूप खर्च झालेला आहे, जे की अजून कोणी म्हणजे
वसूल तर झाली नाही ती गोष्ट वेगळी आहे. बाकी ठीक आहे यार, आपण आपली माझ्याकडनं मी प्रयत्न करतोय, बघू आता किती सपोर्ट भेटतो काय भेटतो. ओके, बाकी आपण सायकल घेऊन ना आता थोडं ना संध्याकाळ, आता दुपार आहे बरं का, संध्याकाळपर्यंत आपल्याला वाट बघायची. आता मी थोडंसं इकडं तिकडं फेरफटका मारून येतो, तुम्हाला दाखवतो इकडचं वातावरण. ते रोपवे दाखवतो मी तुम्हाला, रोपवे कशा प्रकारचं आहे इथं. ते दोरीने ते डब्बे जात नाही का, रायगडावर आहे ना, हाय रायगडावर आहे, तर त्या प्रकारचं अशा प्रकार इथं आहे, तर ते दाखवतो मी तुम्हाला आता. तर सायकल भाई दणकात कोल्हे परत आले. चाड इकडनं शॉर्टकट आहे रे रस्ता, इकडनं आलो असतो आपण. नाही पण यार कार थोडी चढणार आहे इकडनं, जाऊ दे तिकडंच आपली गाडी बरी आहे, पार्किंग वगैरे पण. इकडं कसं रे संध्याकाळचे लोक येणं जाणं करतील ना, आणि गर्दी पण राहू शकते, म्हणून इकडं गाडी बरी आहे. ठीक आहे जाऊ द्या, चला आपलीच गाडी देतात, दुसरी कोणतीच नाही आहे. ए बाबा ए आरामात आरामात, इकडं लावतो गाडी सायकल बुलेट आपली लाल लाल कलरची बांगडी. काय काय भंगार का म्हणतो राहिलं बिशेट. इकडं आहे का भाई, गेले गेले शर्ट यार, ते ₹1 खाली गेलं. इकडं अजून एक मला दुसरं बघावं लागेल, थोडी वाट बघावं लागेल. एक खाली येतं एक दुसरं वरती येईल बघा. खाली तुम्हाला तलाव दिसतोय का, तलाव. नाही रे पडलो नाही, अजून कोणी आलं तर रोपेत आले नाही. वर चढ वरती मायकल भाऊ, चढ वरती. हा शाबाश, याला म्हणतात काय म्हणतात, स्टंट. कायचं स्टंट. तो तलाव बघा मस्त ना, रायगडावर आहे ना रे तलाव, असे म्हणजे खूप सारे तलाव आहेत रायगडावर, जो की आपण पण इथे बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसे थोडासा खाली आहे नाही का, गड थोडा वरती येतो आणि किल्ला तो तलाव थोडासा खाली येतो, जो की पूर्ण रायगडाचे गाव आहे ना भाऊ, त्या गावाला पाणी पुरवण्याचं काम आहे. बाकी इकडनं दिसतंय का रे कोणी यार, येतं का नाही अजून. मला जायचं यार त्याच्यावरती, खाली जाऊन बघू आपण खाली कशा प्रकारचं वातावरण आहे. आलं वाटतं, एक तिकडं खाली गेलेलं आहे, जे की पोचायला मजबूत. त्याला समोर आहे का ते ऑफिस, म्हणजे ते रोपवेचं दुकान वगैरे जे काय म्हणतं त्याला, ते खाली आहे. आणि एक वरती भाई, आलं भाई आलं. इकडं जावं लागेल मला पटकन. आलं ना भाई, बघू याच्यामध्ये कशी मजा वाटते भाई. भाई कोणीच नाही मध्ये, चला आपण एकटा आहे. मी एकुलता एक, मी पाटलाचा आलो एक, नाही आपणच पाटील नाही का भाई. मायकल भाऊ पाटील, जय महाराष्ट्र. कमेंट करा भाऊ तुम्हाला कोणकोणते GTA 5चे अशा प्रकारचे तडकते भरते व्हिडिओ बघायचे आहेत, आपण ते नक्की अनुभव का भाई. तुम्ही बोलाल ना भाई हे व्हिडिओ बनव, नक्की उद्याच लगेच. तुम्ही फक्त सांगा भाई, कमेंट करा. भांडे पडले वाटतं कोणाची तरी बरं का. जाऊ दे, चला निघा आरामात. बघा गाव पण दिसतंय मस्त, तलाव पण दिसतोय, आणि वातावरण पण छान दिसतंय. वरती पाऊस नाही आहे, खाली आपण घाटावरून गाडी चालवत होतो तेव्हा तर चांगला पाऊस आला होता. आता वरती आलो तर एकदम कडक ऊन आहे यार. बाकी दुपारी नाही करावं आता. थोडा व्ह्यू अँगल मी चेंज करतो बघा कशा प्रकारे. एकदम स्लो चालतं रे, असा रपक्यात निघाला पाहिजे. नाही भाई इथं रोपवे नाही का, ते गाडी थोडी की जोरात निघाल. एक खाली जातं एक वरती जातं. रेल्वेचा आवाज येतोय मला. कुठं आहे ते खाली, वाटतं दिसत तर नाही रे. ओके हां तिकडे खाली चालली एकदम, तुम्हाला दिसणार नाही, मला दिसते ते बरोबर. कसं आरामात जातं रे खाली. ओके तर काय विषय नाही भावना, आपण पोचलोय तळावर. पायथ्याशी रायगड किल्ल्याच्या ज्या ठिकाणी ही रोपवे सुरू होते. बाकी अजून ही वरती जाणार आहे का, चला कोणी बसत का बरं नाही आहे, सीट सुद्धा नाही. याच्यावरती चढू शकतो का आपण, नाही चढू शकत. जाऊ दे खाली आपण बाहेर जाऊन बघू यार वातावरण कसं इथलं. एकदम रप. ओ अबे नाना तू एकदम जबरदस्त कोलँडी घेतली रे. एवढं अँगल आहे भाई दुनियाभरची इथं, म्हणून गडबड होऊन जाते. ओ हो भाई इथं जंगल आहे पूर्ण. हा कोणता वातावरण आहे यार इकडचं, मी पण पहिल्यांदा आलो रे. इकडं मस्त सायकल आहे भाई, रेसिंग सायकल ही एक नंबर. ही सायकल घेऊन जायची का वरती, जाऊ चला. जिकडनं आलो ना रुपये, नाही डब्यात नाही दीदी बाजू घाबरली. अरे यार हा त्याचा ऑटोमॅटिक पुढे रेस देऊ राहिला. मी नाही जायचं एवढं जोरात. बघा असं डायरेक्ट चढतो बरं का, मी काहीच करत नाही, मी फक्त टर्न मारतोय. चढ ना आता, व्हायब्रेट काय हो राहिला बाबा. चढ. अरे सत्यानाश हो मायकल भाऊ तुझा. काय भाऊ तू गाडी एकदम भयंकर चालवतोय, सायकल पण चालू शकत नाही का. चढ पटकन आता. ही सायकल भाई माउंटेन बाईक नाही ना रे, असा विषय. ही रेसिंग सायकल आहे वाटतं. येईल का रोपवे सोबत आपण सायकल सोबत जाऊ डायरेक्ट वरती, काय येईल का पण किती वेळ लागेल त्याला.
ये रे नाना, मला पटकन वर येते येते येते. आली आली आली. भाई वातावरण ना रात्रीचं दिसल भाई. तुम्ही रात्री बघा, तुम्ही काय झकास वातावरण दिसणार आहे रायगड किल्ल्यावर. आलं ना भावना, चला काही विषय नाही. तर आपण मस्त प्रकारे आपली सायकल पण चढवलेली आहे आपल्या रोपवेमध्ये आणि आरामात आपला होले होले आता रोपवे अशी वरती जाणार, परत रायगड किल्ल्यावर आपण जाणार. तुम्ही पण आला ना मित्रांनो, ज्याच्याकडे पण GTA 5 असेल ना त्यांनी ह्या लोकेशनला येऊन जा आणि मस्त असं आहे ना इकडनं रायगड किल्ल्यावर तुम्ही जाऊ शकतात बरं का. मजाला येईल भाई तिकडं. बाकी आता हळूहळू जातोच आहे आपण वरती. बाकी जोपर्यंत जातो तोपर्यंत तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करून द्या, कमेंट पण करा, व्हिडिओला हाईप करा भाई, व्हायरल झालं पाहिजे व्हिडिओज. ओके, 1000 लाईकचा टार्गेट आपण ठेवला आहे, तो पूर्ण नक्की होऊन जाईल भाई, माझी गॅरंटी. मी आता जास्त बोलणार नाही, व्हिडिओ होऊन जाईल. ओके, आता ठीक आहे भाई. सायकल पण आली नाही का आपली. आता मस्त अशा प्रकारे ना इकडं निघूया आणि आता जायचं आहे किल्ल्यावर आपल्याला. बाकी ही सायकल तर आहे रे, भारी रे. चल 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 चल. ए भाई, आई शाबाश. वाटलं नव्हतं भाई सायकल एवढी खतरनाक चढल. बाकी संध्याकाळ झालेली आहे, 4 साडेचार वाजलेली आहे. मी काय म्हणतो, ही सायकल ऑटोमॅटिक एवढी स्पीड कसं काय पकडली. ए भाई, ए नाना, ए नाही रे. अरे 60-70 स्पीड तर गाडीची असते नाना, एवढी सायकलची स्पीड एवढी कसं काय. ए भाऊ, सायकलला ब्रेक नाही लागत आहे, उडी मारावं लागेल. उडी मार. सत्यानाश होता सायकलचा. आई शपथ भाई, ब्रेक नव्हते लागत त्या सायकलचे. एवढी भयंकर आहे, ब्रेक फेल झाले. कुठे गेली, उडाली भाई. वाचलो. सूटची वाट लागली रे यार, मला सूट बदलावं लागल. बाकी ठीक आहे यार मित्रांनो, आपलं संध्याकाळ झालेली आहे. आता बघूया आपण आपला रायगड, मी तुम्हाला दाखवतो. ओके, तर ठीक आहे मित्रांनो, संध्याकाळ म्हणजे रात्रीचे 7-8 वाजलेले आहे. बघायचं तुम्हाला, बघायचं आहे रायगड कसा झालेला आहे. ओके, दाखवू का. चला ठीक आहे मग यार, टाइमपास नाही करणार मी. आता तुम्हाला आपला रायगड किल्ला दाखवून देतो, पण त्याआधी कशी वाटली व्हिडिओ हे नक्की सांगा बरं का यार. खूप मेहनत करतो रे अशा प्रकारचे व्हिडिओ बनवायलासाठी. हे बघा कशा प्रकारे आपला जगमग जगमग किल्ला सजलेला आहे. लोक आलेले या ठिकाणी, मस्त सण उत्सव जल्लोष साजरा करताय. फुलांनी मस्त सजवलेला बाई किल्ला, एक नंबर. फोकस पण तुम्हाला असं वरच्या व्ह्यूने दाखवेल मी, म्हणजे एक नंबर दिसलं भाई, एक नंबर. हे मंदिर पण आपण सजवलेलं आहे. ते मंदिरचं काय नाव आहे यार, ते महादेवचे पिंड आहे ना त्या मंदिरामध्ये. मंदिरात असं आपण एंटर नाही करू शकत, तेवढं काय बनवता नाही आलं. बाकी भाई जेवढं बनवू शकलं तेवढं मी केलं यार. हे बघा काय खतरनाक व्ह्यू दिसतो यार, क्रेझी एकदम. फोकस ना यार, फटाके सुद्धा फुटताय. बाकी कसा वाटला तुम्हाला आपला सजलेला आपला रायगड किल्ला, तर नक्की सांगा मला कमेंटमध्ये. ओके, आणि अशा प्रकारच्या व्हिडिओ बघायचे असतील तर माहिती आहे काय करायचं आहे एखादी. आणि काय म्हणायचं होतं मला, हां, तर पुन्हा एकदा भावना तुम्हाला आणि सर्वांना, पूर्ण महाराष्ट्राला, पूर्ण भारताला, म्हणजे पूर्ण हिंदवी स्वराज्याला शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बोला जय शिवराय. कमेंटमध्ये तर भाई धमाकेदार आपल्या जय गोष्ट झालीच पाहिजे भाई एखादी. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. तर भाई इकडं ना मी मस्त अशी लाईटिंग वगैरे पण लावली आहे, रात्रीची मस्त वाटतो ना रे रायगड किल्ला. बाकी ते समाधीची जी मूर्ती होती, ते काय ते मंदिर ते सुद्धा आहे एक. ते सगळ्यात महत्त्वाचं बघा, ते मधलं दाखवतो मी तुम्हाला, जिथं ते फायर आहे बघा, एकदम असे फ्लेम उठताय, एक नंबर आहे. ही जे मंदिर ना, हे जे टेम्पल आहे बघा छोटंसं, इथं ओरिजिनल रिअलमध्ये ना महाराजांच्या जे सिंहासनावर बसणारी मूर्ती आहे, जी की मला नाही भेटली यार. मी खूप शोधलं आणि 3D मॉडेल मी असं विचार केला की स्वतः एखाद्याकडनं बनवून घेऊ. मला येत नाही यार बनवता, मी एखाद्याकडनं बनवून घेऊ म्हटलं, पण यार ते ना किंमत एवढं सांगतात ना, डायरेक्ट 2000-3000 रुपये बोलतात एक मूर्ती बनवायची. आणि यार तेवढं पॉसिबल नाही आहे आपल्याला देणं. बाकी जेवढं माझ्याकडून होऊ शकलं तेवढं मी केलं आहे. आणि मित्रांनो, जर का तुम्हाला पण आपल्या यूट्यूब चॅनलला काही सपोर्ट करायचं असेल तर तो करू शकता. यार इथं माझं QR कोड आहे, तुमच्या मदतीने फक्त जे काय मी जास्त नाही घेत, फक्त पुढच्या म्हणजे येणारे आपले जेवढे पण GTA 5चे मोड्स असतील बघा, यूट्यूबने नाही एवढे कमवत भाई, खरं सांगतो. 1000 व्ह्यूज जर गेलेत ना एका व्हिडिओला, तर यूट्यूबने मला फक्त ना 17 ते 18 रुपये भेटतात. खरं सांगतो मी, रिअलिटी तुम्हाला सांगतोय, 17 ते 18 रुपये. आणि 1 लाख जर व्ह्यूज गेले, 1 लाख व्ह्यूज जर गेले यूट्यूबला तर एका व्हिडिओला, तर
कधीतरी 2 ते 3 हजार रुपये मला भेटतात, असा विषय. म्हणजे विचार करा 1 लाख व्ह्यूज जायला सुद्धा किती कष्ट करावं लागतात आणि त्याच्याने किती भेटतात, फक्त 2-3 हजार रुपये. बाकी पैशांसाठी नाही करत आपण, आपल्या फक्त एन्जॉयमेंटसाठी महाराष्ट्राला पुढे न्यायचं भावना, मराठी भाषेला पुढे न्यायचं आहे. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढं. जर का व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला करा लाईक, चॅनलवर न्यूज सबस्क्राईब करा. अशा प्रकारच्या मराठीमध्ये गेमिंग कंटेंट बघण्याकरिता इंस्टाग्रामला फॉलो करून घ्या आणि आपल्या छान अशा कमेंट नक्की करा. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र. नव्या पर्वाची